Good morning, dear my friends, dear my students. We learn today. We have a special rule for speak English language. If you watch this video till end, also you watch my all videos, you can speak in English language fluently and standard. I guarantee. आज आपण इंग्लिशच्या इंग्लिशचा एक रूल शिकणार आहोत. ज्या रूलद्वारे आपल्याला इंग्लिश बोलण्यामध्ये थोडं आसानी होते, सहज आपण बोलू शकतो आणि थोडं फ्लुएंट शुद्ध, जसे आपण मराठी वगैरे शुद्ध आणि गावठी म्हणतो त्या पद्धतीने इंग्लिश सुद्धा शुद्ध आणि गावठी असते. त्यामुळे फ्लुएंट इंग्लिश बोलण्यासाठी काही रूल्स असतात. त्या रूल्सला फॉलो केल्यानंतर फ्लुएंट इंग्लिश बोलता येते. फ्लुएंट जसे की रूल आहे आपला, सब्जेक्ट प्लस गो ऑन किंवा कीप ऑन प्लस वर्क फोर. गो ऑन किंवा कीप ऑन नंतर वर्क फोरचा यूज करायचा. गो ऑन किंवा कीप ऑन नंतर वर्क फोरचा यूज करायचा. गो ऑन म्हण किंवा कीप ऑन म्हण ह्या दोनपैकी कोणत्याही एका वर्डचा वापर करायचा आहे. गो म्हण किंवा कीप म्हण. आणि या रूलचा यूज कशासाठी केला जातो? या रूलचा यूज एखाद्या व्यक्तीची ऍक्शन जी आहे, क्रिया जी आहे, ती क्रिया चालूच असते किंवा तो त्याच्यामध्ये त्याला त्या गोष्टीची लत लागली. एखाद्या गोष्टीची लत लागल्यानंतर आपण तोच काम कंटिन्यू करत असतो ना. बोलायची लत लागली तर आपण कंटिन्यू बोलतच असतो. झोपायची लत लागली आपण कंटिन्यू झोपतच असतो. खेळायची लत लागली आपण कंटिन्यू खेळतच असतो. कशाची पण लत लागली ते सांगण्यासाठी इंग्लिश लँग्वेजमध्ये या स्ट्रक्चरचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल कसं आहे, सब्जेक्ट प्लस गो ऑन किंवा कीप ऑन प्लस वर्क फोर. एक्झाम्पल बघूया. मनीषा गोज ऑन किंवा गोज ऑन म्हणजे मनीषा गोज ऑन सिंगिंग. मनीषा गोज ऑन सिंगिंग असं म्हण. किंवा मनीषा कीप्स ऑन सिंगिंग. मनीषा कीप्स ऑन सिंगिंग. इथे मी म्हटलं गो ऑन किंवा कीप ऑनचा यूज करायचा. इथे मी गोच्या ठिकाणी गोज म्हटलं आणि कीपच्या ठिकाणी कीप्स म्हणला. याचं कारण तुम्हाला लोकांना चांगल्याला माहित असेल. असेल माझा टेस्ट व्हिडिओ बघून घ्या. ज्यावेळेस सिंग्युलर असतो, ज्यावेळेस सिंग्युलर असतो किंवा एखाद्या आपण सब्जेक्ट जर का आपला नाउन असेल तर त्याच्यामध्ये ऍक्शन जे आहे ते ऍक्शन पाहावे लागते. बरोबर आहे. गोज ऑन, कीप्स ऑन हा सिंग्युलर असल्यामुळे ऍक्शन पाहावे लागले. ठीक आहे. म्हणजे मनीषा गात राहते. मनीषा गोज ऑन सिंगिंग. मनीषा गात राहते किंवा मनीषा कीप्स ऑन सिंगिंग. मनीषा गात राहते. कीप्स ऑन, गोज ऑन. दुसरा, रुपाली कीप्स ऑन क्वारलिंग. सिंगिंग, क्वारलिंग, स्माइलिंग, स्लीपिंग. कारण की या रूलमध्ये वर्क फोरचा यूज करणे. वर्क फोरचा यूज करत असल्यामुळे आपल्याला इथे वर्क फोरचा यूज करायचा आहे. वर्क फोर म्हणजे काय? वर्क प्लस वर्क फोर वर्क वन प्लस वर्क वन प्लस ING इज इक्वल टू वर्क फोर. वर्क वन प्लस ING, वर्क वन प्लस ING, वर्क वन प्लस ING, वर्क वन प्लस ING म्हणजे वर्क फोर बनतो. रुपाली कीप्स ऑन क्वारलिंग. रुपाली भांडत राहते किंवा रुपाली झगडत राहते. रुपाली कीप्स ऑन क्वारलिंग. रुपाली कीप्स ऑन क्वारलिंग. रुपाली झगडत राहते. रुपाली भांडत राहते किंवा रुपाली गोज ऑन क्वारलिंग. रुपाली गोज ऑन क्वारलिंग. रुपाली भांडत राहते. माया कीप्स ऑन स्माइलिंग. रुपाली पण सिंग्युलर असल्यामुळे आपण यश लावला वर फायदा वापर केला. कारण की सर्व सिंग्युलर दिसत आहे. घेऊन मिळवतो म्हणजे याच्यात गोवाला कीपांचं पण एक वाक्य घेतो तर लिहिलं नाही. माया कीप्स ऑन स्माइलिंग. माया हसत राहते. माया कीप्स ऑन स्माइलिंग. माया कीप्स ऑन स्माइलिंग. माया हसत राहते. नेहा गोज ऑन किंवा असं म्हणजे माया गोज ऑन स्माइलिंग. माया हसत राहते. नेहा गोज ऑन स्लीपिंग. नेहा गोज ऑन स्लीपिंग म्हणजे एखाद्या नेहाला झोपाची लत लागली असते. ती नुसती झोपूनच राहते. कोणी आला आपल्या घरी तर आपण त्याला सांगायचं की नेहा कुठे आहे? नेहा झोपून राहते. दिवसभर रात्रभर झोपूनच राहते. नेहा कीप्स ऑन स्लीपिंग. नेहा गोज ऑन स्लीपिंग. झोपूनच राहते.
5वा सेंटेन्स. इथे सर्व पोरीचीच नावं असल्यामुळे मी एका 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 मुलाचा सेंटेन्स घेतला. जेव्हा ते काम झालं असतं, कशासाठी घेतलं की यार भेदभाव नको, आपल्याला समानता पाहिजे ना. संविधानामध्ये समानता लिहिली नाही तर सर्व पोरीचीच नावं लिहिली, म्हणून म्हटलं चला एखादी तरी पोरगी लिहून टाकू. तन्मय गोज ऑन प्ले, तन्मय खेळत राहतो. तिथे पण तन्मय सिंगुलर वापर केला. तन्मय गोज ऑन स्लीपिंग, सॉरी, तन्मय गोज ऑन प्लेइंग, तन्मय खेळत राहतो. तन्मय कीप्स ऑन प्लेइंग, कीप्स ऑन म्हणा किंवा गोज ऑन म्हणा, तन्मय कीप्स ऑन प्लेइंग, तन्मय खेळत राहतो. इथे सर्व वर फायदा वापर झाले, वर वनचा वापर करू आपण. जसे की आय कीप ऑन टीचिंग, आय कीप ऑन टीचिंग, मी शिकवत राहते. आय कीप ऑन टीचिंग, मी शिकत राहते. इथे बघा कीप्सचा वापर केला, यस लावला, पण इथे नाही लावला, कारण आय सोबत वरचा वापर होते, माहित नाही का? चेंज बघ ना, आय सोबत वरचा वापर होते. हा ही शी प्लस नाव जेवढं काय प्लस नेम जे असतात त्यासाठी वरचा वापर होते, पण त्याला कीप्स म्हणला, हा कीप्स झाला. यू पण चालते इथं. फॉर एक्झाम्पल यू, तो काय करतो रे सांग? यू गोज ऑन म्हण किंवा कीप ऑन म्हण, ठीक आहे. सॉरी बघा, गो ऑन म्हण किंवा कीप ऑन म्हण. यू गो ऑन म्हण किंवा कीप ऑन म्हण. यू गो ऑन, कीप ऑन वॉचिंग, माय कोचिंग. एवढा मोठा नाही. यू गो ऑन वॉचिंग व्हिडिओ, यू गो ऑन वॉचिंग व्हिडिओ, म्हणजे तू व्हिडिओ बघत राहते. किंवा यू कीप ऑन वॉचिंग व्हिडिओ, तू व्हिडिओ बघत राहते. गो ऑन म्हण किंवा कीप ऑन म्हण, कारण की यू सोबत वर वनचा वापर होते, आय सोबत वर वनचा वापर होते, गो ऑन पण म्हणतो होता, ठीक आहे. आणि ही शी इट प्लस नावासोबत वर फायचा वापर होते, म्हणून गोज ऑन, कीप्स ऑन, गोज ऑन म्हटलं आणि इकडे गो ऑन आणि कीप ऑन म्हटलं. समजलं? त्या पद्धतीचा हा आपला न्यू स्पेशल रूल होता. एखादी क्रिया कंटिन्यू चालू आहे किंवा त्याला त्या गोष्टीची लत लागली आहे, तो तेच काम करत राहते, ते सांगण्यासाठी या रूलचा वापर केला जातो. व्हिडिओ आवडला लाईक करा. चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिडिओ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काय काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट सुद्धा करू शकता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नमस्कार.